जातपात ही फक्त समाजाची ओळख आहे, शरीराची आत्म्याची ओळख नाही आहे. कोणी कुठल्याही समाजामध्ये निर्माण झाला, कोणी कुठल्याही जातीमध्ये निर्माण झाला, तरीही त्याला देवाजवळ प्राप्त होण्याचा अधिकार आहे, ईश्वराजवळ जाण्याचा अधिकार आहे. ब्रह्मम जानाति स ब्राह्मण. ज्याने ब्रह्म्याला, ईश्वराला, परमात्म्याला जाणलं तो ब्राह्मण आहे. मग तो कुठल्याही कुळामध्ये जन्माले. श्रीमद भगवद्गीतेचं जर वाचन जर केलं तर त्याच्यामध्ये वर्णव्यवस्था आहे, जाती व्यवस्था नाही आहे. मला ठामपणे सांगावं वाटतं, ही माणसाची एक स्वार्थी नीती म्हणा किंवा अपेक्षित नीती म्हणा. म्हणून माणसाने काही माणसांना दुय्यम दर्जा दिलेला आहे, 2-3 प्रकारचा दर्जा दिलेला आहे. पण माणसाचा मूळ जर विचार जर केला तर माणसाला कुठलाच दर्जा नाही आहे. तो उत्तमच आहे, तो सर्वोत्कृष्ट आहे, तो चांगलाच आहे. आपण बऱ्याचशा वेळा समाजामध्ये बघत असताना लक्षात येतं की बायांना दुय्यम दर्जा दिला जातो. पण ह्या जगाला तुम्ही जर नीट विचार जर केला ना, बायांनीच चालवलेला आहे भाऊ. बाया चालवतात ह्या जगाला, स्त्रिया चालवतात. एक मंत्री आणा इथं भाषण द्यायला, तो 1000 माणसं गोळा करेल बरं का, त्याच्या नावाखातीर. आमदार असेल, खासदार असेल, 1000 माणसं त्याच्या नावाखातीर गोळा होतील. पण त्यालाच एक घरून बायकोचा फोन येऊ द्या, अर्जंट तुम्ही 10 मिनिटात माझ्यापर्यंत हजर राहिले पाहिजे. काय मजल आहे त्याची की तो इथं भाषण करत राहिलो. 10 मिनिटात तो तयारी करेल, मला काहीतरी अडचण आली, दवाखान्यात जायचंय, अर्जंट आहे, असं आहे तसं आहे सांगून तो तिथं जाईल. आणि तिथं घरी गेल्यानंतर तिनं जर म्हटलं की काही काम नव्हतं, फक्त तुम्ही माझं ऐकता की नाही हे एवढं बघायचं होतं. याची तळपायाची आग मस्तकाला जरी गेली, तो भलेही तिच्यावरती हात उगारून जरी गेला, परंतु तिच्या डोळ्यापुढं म्हणा, तिच्या अस्तित्वापुढं त्याला पुढं जाता येत नाही. या सृष्टीला चालवणारी ताकद खऱ्या अर्थाने वेगळीच असते. परमात्मा ह्या जगाची ताकद आहे. त्याने स्त्रीला एक सृजन शक्ती म्हणून या समाजामध्ये पाठवलेलं आहे आणि त्याही पलीकडं माणसाला फक्त कार्य करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. तुम्ही काम करा, सत्कर्म करा, चांगले कर्म करा, एकमेकांना आधार द्या, एकमेकांना धरून तुम्ही एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. हे वारंवार सांगायचं कार्य संतांचं याच्याच करताय की बाबांनो, तुम्ही माणूस म्हणून जर जन्माला आले ना, तर माणसाचा आद्य कर्तव्य आहे की तुम्ही माणूस म्हणून जगलं पाहिजे, माणूस म्हणून राहिलं पाहिजे. माणूस आपल्या गुणांना विकसित न करता फक्त जगतोय जगतोय जगतोय, याला काही अर्थ नाही आहे. तरुणांनी आपलं तारुण्य जपलं पाहिजे, वृद्धांनी, ज्येष्ठांनी आपलं ज्येष्ठत्व जपलं पाहिजे. मोठा माणूस तो नसतो की ज्याचं वयाचे आकडे वाढले. काही माणसं 92 वर्षाचे झाले, 100 वर्षाचे झाले, 105 पर्यंत गेले. भूषणाने सांगा वाटतं, आमची आजी, आमचे आजोबा 105, 110, 20 वर्षाचे होते. केलं काय? 120 वर्ष जगून, 110 वर्ष जगून केलं काय? केलेलं महत्वाचं लक्षात राहतं दादा. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्माची जर कहाणी जर बघितली, इथून सुरू झालेली, पण जसे पुढे गेले काल 12 त्या किल्ल्यांना हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा म्हणून नोंद झाली. अशी नोंद इतिहासामध्ये झालेली आहे की ते अजरामर नाव झालं. अनंत काळापर्यंत, जोपर्यंत सूर्यचंद्र राहणार आहे तोपर्यंत अजरामर नाव झालं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण गेल्यानंतर आपल्या 7 बाऱ्यावरून 10व्याच्या दिवशीच आपलं नाव कट होऊन जातं आणि ते कट करायसाठी प्रयत्न केले जातात, लाच दिल्या जाते. नवे तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, त्यांना हाताशी धरल्या जातं. नावं कशी कमी केल्या जातील, वाढवल्या जातील, टाकल्या जातील, याच्यासाठी प्रयत्न केले जातात. आपलं कर्तृत्व काय आहे हा प्रश्न आहे. पण जर आपलं कर्तृत्व नसेल, आपलं जर काही पुण्यकर्म नसेल, चांगलं कर्म नसेल, तर आपलं स्मरण तरी कोणी करेल का हो? पुण्यस्मरण शब्द लिहिलेला ना तिथं, प्रथम पुण्यस्मरण कोणी करायचं? आपलं स्मरणच कोणी करायचं? आपली आठवण करणारे कोण राहतील पाठीमागं? बाईल म्हणे आता मरता तरी बरे, नाशिले घर थुंकोनिया, तुका म्हणे माझे नाही कोणी, का चक्र पाणी वांचोनिया. ईश्वराशिवाय तुमचं कोणी नाही. ह्या जगामध्ये राहत असतो ना, हा समाज, हे जे काय आपण लेकरं बाळ सगळं काही समजतो, जे आपलं 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 म्हणतो, ही फक्त आपली तात्पुरती नाती आहे. त्यांच्यासाठीही जगा, त्यांच्यामध्येही जगा, पण जगत असताना स्वतःच्या आत्म्याचाही उद्धार कसा झाला पाहिजे, आपल्याला पुढं कसं गेलं पाहिजे आणि पुढं जाऊन आपल्याला आपल्या जीवनाचं भलं कसं करता आलं पाहिजे, माणूस म्हणून आपल्याला आपल्या जीवनावरती न्याय कसा देता येईल, याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
संत वारंवार आपल्याला उपदेश सांगत असतात की बाबांनो, आपल्या जीवनाचं भलं करा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हे नीतिमत्तेचं वागणं आहे, सुंदरतेचं वागणं आहे, सदाचाराचं वागणं आहे. अनियमितपणे जर वागलात, बघा जीवनात जर चुकीचं जर वागलं ना, त्याची फळं आत्ता सुद्धा आहे. कदाचित काहींना लक्षात येणार नाही, कदाचित काहींना समजणार नाही, कदाचित काहींना ते डोळ्यामध्ये प्रकाश पडणार नाही, पण आत्ता सुद्धा ती आपल्याला लक्षणं दिसतात. एखादा अत्याचार करणारा व्यक्ती असेल, खूप काही त्रास देणारा व्यक्ती असेल, त्याचा जेव्हा आपण मृत्यू बघतो, त्याचं जेव्हा शेवटचं जीवन बघतो, ते हलाखीचं जीवन असतं. वास्तविक पाहता ग्रंथांनी पुढचे दाखले दिलेलेच आहे की पुढं काय काय होणार आहे आपलं ते सांगितलेलंच आहे. एखाद्या व्यक्तीनं वाईट कार्य ह्या जन्मामध्ये केलं असेल ना, त्याला नक्कीच पुढच्या जन्मामध्ये किंवा पुढचा जन्मच दुःख भोगण्यासाठी मिळत असतो. पुढचा जन्मच त्याकरता मिळत असतो. पुढच्या जन्मामध्ये नक्कीच त्याला तो त्रास होत असतो. गरुड पुराणामध्ये काही दाखले आहेत. एखाद्याने गोहत्या केली असेल तर तो मनुष्य कुब्जिका होतो, कुबडा होतो. एखाद्याने जर अबला नारीची हत्या केली असेल, गर्भपात करायला जर भाग पाडलं असेल, पोटातला एबॉर्शन करायला भाग पाडला असेल, तर तो चांडाळाच्या योनीला जातो. चांडाळ या माणसाला, ह्या जीवात्म्याला सृष्टी असेपर्यंत त्याला नरकामध्ये राहावं लागतं. चांडाळाच्या जन्माला जातो तो. भयानक जे आजार होतात ना, हे पाठीमागच्या जन्माचेच कुठले तरी दाखले आहेत. पाठीमागच्या जन्माचं काहीतरी चुकीचं आहे. एखाद्या म्हणजे सगळे प्रमाण ते आलेली शास्त्रामध्ये. विनाकारण आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहिला नाहीये, आपल्या पतीशी जी पत्नी एकनिष्ठ राहिली नाही, पुढच्या जन्मामध्ये परमात्मा त्याला सुंदर रूप देतो, सुंदर शरीर देतो, पण त्याला नपुंसक म्हणून पाठवतो. रस्त्यावरती बघा, ते गाड्यांना जे आडवे जातात ना टाळ्या वाजवणारे, दिसायला सुंदर असतात, पण पाठीमागच्या जन्माचं असं काहीतरी पातक आहे की ते ना बाई आहे ना माणूस आहे, काहीच कामाचे नाही. अशी एक योनी ही पाप योनी आहे. एक प्रकारे आपल्याला हे पाठीमागूनच भेटलेलं शरीर आहे. पाठीमागूनच आपल्याला या सगळ्या योनी प्राप्त झालेल्या आहे. आज चोरी करायला आनंद वाटत असेल, आज चोऱ्या करून एखाद्याचं लुबाडून खायला आनंद वाटत असेल, परमात्मा पुढचा जन्म बरोबर उंदराचा, मुंग्यांचा देतो. आयुष्यभर तो उंदीर, त्याला स्वतःचं काही नसतं, तो दुसऱ्यांच्या खोल्यांमध्ये जाईल, दुसऱ्यांच्या घरांमध्ये जाईल, गोण्या फोडेल, दाणे चोरील, शेंगा चोरील. हे तो जन्म आहे. देव म्हणतो आज तू थोडंसं घेत होता, लोकांचं थोडंसं घेतलं, तुला पुढचा जन्म असा देतो की त्या जन्मामध्ये तू आयुष्यभर चोरीच करून खाल्लं पाहिजे. ही परमात्म्याची एक प्रकारे नियोजन आहे. हे परमात्म्याने सृष्टीवरती केलेलं नियोजन आहे. या जन्मामध्ये जर हप्त्या 15 दिवसाला प्राणी मारून खायला आवडत असेल, मिचक्या मारायला आवडत असेल, बघा त्याच्यामधले फरक असे चुकीचे. कधीच तुम्ही एखाद्या त्या कसायाच्या दुकानामध्ये गेले आणि तिथं तुम्हाला सुगंध आला असं कधी होणार नाही. भावना, हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहे ना, ते बरोबर ओळखता काय चांगलं आहे काय वाईट आहे. मांस कधी बघायला आनंद कोणाला वाटतो का? कोणाचे आतडे कातडे पडलेले, रक्त पडलेले आनंदाने माणसाने उड्या मारायला सुरुवात केली असं नाहीये. फळ जर बघितलं, एखादी वस्तू जर बघितली, माणसाला आनंद वाटतो ना. मांसाला हात लावायला कधी माणसाला आनंद वाटतो? हाताने पंचकर्म इंद्रिया, पंचज्ञान इंद्रियाद्वारे ती गोष्ट त्याला करायला आवडत नाहीये. ज्ञानेंद्रिय आपल्या आपण संकेत देतात की बाबांनो चुकीचं आहे. मांसाला हात लावायला तसं आवडत नाहीये, आपण त्याला पिशवीमध्ये आणतो, वस्तूमध्ये आणतो, हात लावायला आवडत नाही. ते बघायलाही आवडत नाही, स्पर्श करायला आवडत नाही, त्याचा दुर्गंधही चुकीचा आहे. तसं फळाचं नाही आहे, चांगल्या गोष्टीचं नाही आहे. फळाला स्पर्श करताना आनंद वाटतो. एखाद्याने जांब हातामध्ये घेतला आणि गिळगिळ झालं, एखाद्याने सफरचंद हातामध्ये घेतला आणि त्याला किळसवानं झालं, असं कधी झालं का? होऊ शकत नाही. एखाद्याने फळ बघितलं आणि त्याला उलटी झाली, असं होईल का? नाही होऊ शकत. फळ झाडावरती राहिलं, ते पिकत चाललेलं आहे आणि पिकत चाललेलं आहे आणि ते अचानक त्याच्यामध्ये किडे पडले, असं होणार नाही. हळूहळू ते नाश पावत असतं. तसं मांसाचं नाही आहे. मांस एक दिवस तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर दुसऱ्या दिवशी नाक दाबून सुद्धा दुर्गंध त्याचा येत असतो. परमात्म्याने जे बनवलेलं आहे ना, ते चांगल्यासाठी, आपल्या भल्यासाठी जे बनवलंय ते माणसाने खावं, ते माणसाने घ्यावं, तेच माणसाने प्यावं. पण ह्या जन्मामध्ये जर आपण चुकीचं खात असाल, चुकीचं पित असाल,
तर परमात्माही म्हणतो पुढच्या जन्मामध्ये तुला डुकराचा, कोल्ह्याचा, कुत्र्याचा जन्म देतो. आयुष्यभर लचके तोडत जग, आयुष्यभर लचके तोडून खा. डुकराचा जन्म देतो म्हणजे आयुष्यभर गटाराचं पाणी पिऊन जग, त्या गटाराच्या पाण्यामध्येच जग. आज जर ते दूषित पाणी, वासाचं पाणी, दुर्गंधयुक्त मोसंबी असेल, द्राक्षी असेल, कशाचं जे पाणी आवडत असेल ना, परमात्मा बरोबर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला तसं बदलून टाकत असतं. विचार करण्यासारखे आहे. आज आपल्याला काय वागायचं हे आपल्या हातामध्ये. म्हणजे तुम्हाला चिंतनासाठी जो श्लोक घेतला होता ना श्रीमद भगवद्गीतेचा, तो श्लोक अर्थ असा सांगतो, यत करोशी, जे तुम्ही करता ना ते उत्तम करा, चांगलं करा. जे तुम्ही करताय ते उत्तम केलं पाहिजे. त्या कार्याला काही ना काहीतरी अर्थ आला पाहिजे. बायकोला म्हटलं की तुला दिवाळीला मी चांगले दागिने आणून देतो, आणि दागिने आणून देतो म्हटल्यानंतर तिला महिना 2 महिने अगोदर सांगितलेले, ती बिचारी खुश आहे, उत्साहित आहे. दिवाळी आली ना, दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी तुम्ही डब्बीमध्ये, सोनाराच्या डब्बीमध्ये वस्तू घेऊन गेलात आणि तिच्या समोर उघडली. आता तिची जी 2 महिन्याची 3 महिन्याची कल्पना होती ती कानातला असेल, नाकातला असेल, गळ्यातला असेल अशी कल्पना होती. पण तुम्ही काय केलं, डब्बी तर सोनाराची घेतली, पण त्याच्या आतमध्ये हे लोखंडाचा एक खिळा घेतला आणि तो लोहाराकडून त्याला काहीतरी कानाची रिंग म्हणून, आकार म्हणून तिच्याकडे समोर आणून दाखवला. तिला ते आवडेल का? त्याला दागिना म्हटल्या जाईल का? त्याला आभूषण म्हटल्या जाईल का? तुम्ही वरून कितीही चोख राहत असाल, वरून कितीही चांगले राहत असाल, वरून कितीही सुंदर दिसत असाल, वरून कितीही प्रतिष्ठित, सुसज्ज, संपन्न दिसत असाल, पण आतून जर तुम्ही असे खराब असाल, परमात्म्याला कधीही ती गोष्ट स्वीकार नाही. यत करोशी, जे कराल ते चांगलं करा, जे कराल ते विस्तारित मनाने करा, विस्फूर्त मनाने करा, मोठ्या मनाने करा. करत असताना भान ठेवलं पाहिजे, माणूस ठेवत नाही. एक काशीचा ब्राह्मण होता, कधी कुठं गेला नाही आहे, देवदेव केलं नाही, आणि हळूहळू त्याला पैशाचं व्यसन लागलं. आणि पैशाचं व्यसन असं लागलं की पैसे, पाठपूजा सोडून दिली. पाठपूजा सोडून फक्त याला पैसे दे, त्याला पैसे दे, याचे कसे पैसे येतील, त्याचे पैसे कसे वाढतील, असा व्यापार सुरू केला. आणि व्यापार सुरू केल्यानंतर गावातली काही माणसं त्याला शेठ म्हणायला लागली, सावकार म्हणायला लागली, भाऊ दादा म्हणून त्याची प्रतिष्ठाच आहे. आता हा मुळात ब्राह्मण असल्या कारणानं त्याची पत्नी एक दिवस त्याला म्हटली की अहो, आपण एवढ्या चांगल्या कुळामध्ये जन्माला आलो, पण तुम्ही चुकीचं काम करताय. तुम्ही पैशाच्या इतकं मागं लागले की आपला मूळ जो धर्म आहे, मूळ जो संस्कार आहे तेच विसरून गेले. त्याच्याही लक्षात आलं, खरंच आपण काहीतरी विसरलो. मग काय केलं पाहिजे याच्यावरती? ती त्याची पत्नी म्हटली की अहो, तुम्ही एक काम करा ना, जवळच, आता आपण काशीला राहतो, गंगा जवळ आहे, गंगेच्या जर तुम्ही जवळ असल्या, आता सोमवती अमावस्या आली, त्या सोमवतीला गेले, स्नान केलं तर पुण्य लागेल, काहीतरी पुण्य करा, जा. त्यानेही विचार केला, पण तो पैशाच्या इतका आहारी गेला होता की सर्व गाव त्याला ओळखत होतं, हा कृपण आहे, कंजूस आहे. आणि मग लोकांनी विनोदाने त्याचं नाव काय ठेवलं तर दानचंद. खूप दान देणारा किंवा दानशील असणारा व्यक्तिमत्व. द्यायचं 1 रुपया सुद्धा नाही, 1 कवडी सुद्धा नाही, पण नाव ठेवलं दानचंद, कारण पैशाच्या खूप पाठीमागे लागला होता. आणि मग ह्या दानचंदला त्याची पत्नी म्हटली की बाबा तुम्ही गेले पाहिजे, जरा नदीच्या कडेला जा, गंगेमध्ये जा, एवढ्या दिवसापासून पाप करताय, जरा धुवून या. त्यालाही ते पत्नीचे शब्द लागले आणि लागल्यानंतर गेला शेवटी बिचारा. नदीच्या कडेला गेला आणि बघितलं त्यांनी, सगळ्या नदीच्या काठावरती गर्दी आहे, सगळे लोक दान पुण्य करण्यामध्ये व्यस्त आहेत, सगळे लोक धर्म करण्यामध्ये व्यस्त आहेत. त्याच्या लक्षात आलं की आता इथे जे पंडा आहेत, जे पुजारी आहेत, भटजी बाबा आहेत, हे नक्कीच आता आपल्याला धरतील आणि आपल्याला काहीतरी दान पुण्य करायला लावतील, दान धर्म करायला लावतील. आपल्याला 100-200 रुपये जाता बरोबर भुर्दंड आहे बिना कामाचा. त्याने काय केलं, आपली झोळी उचलली आणि तसाच दुसऱ्या काठावरती, तीरावरती गेला, दुसऱ्या घाटावरती गेला. आजूबाजूला बघितलं, इथं कोणी नाही आहे. डुबकी मारायची पण फ्री मध्ये मारायची. गंगेला 1 रुपया टाकायचा नाही आणि कुठल्या पुजाऱ्यालाही 1 रुपया द्यायचा नाही, असं तो घरूनच ठरवून आला होता. आणि मग त्यांनी काय केलं की घाटावरती बघितलं आणि बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आजूबाजूला तर आता कोणीच नाहीये. गेला, ते जे गाठोडं होतं, बॅग होती, झोळी होती, ती झोळी त्या घाटावरती ठेवली. आणि ठेवल्यानंतर हळूहळू पाय इकडं तिकडं बघत पावलं टाकत तो नदीच्या मध्यावरती गेला. पहिली डुबकी मारली, लक्ष झोळीकडे होतं, कोणी येत तर नाहीये, कोणी दिसत तर नाहीये.
दुसरी डुबकी मारली, नियमाने म्हणतात 3 डुबक्या माराव्या लागतात, आणि तिसरी डुबकी मारली आणि त्याला लक्षात आलं की त्याच्या झोळीजवळ कोणीतरी एक ब्राह्मण पंड्या उभा आहे, तो पुजारी उभा आहे. आणि त्या पुजाऱ्याची याची जशी नजर झाली तसं तो म्हणतो, यजमान की जय हो, यजमान की जय हो. भगवंतानी रूप घेतलं, हा कृपण किती बघू तरी. भगवंताच्याही मनात आलं, अरे याने आतापर्यंत दानच केलेलं नाहीये काहीतरी, उगाच याचं नाव दानचंद ठेवलेले, बघू याची परीक्षा तरी घेऊ. आणि म्हणून त्या दानचंदाची परीक्षा घेण्यासाठी स्वतः भगवंताने रूप घेतलं ब्राह्मणाचं, पुजाऱ्याचं. आणि ते रूप घेऊन तो गेला. त्याची दोघांची नजरानजर झाली. नजरानजर झाल्यानंतर भगवंताच्या रूपामध्ये तो असलेला ब्राह्मण म्हणतो, यजमान की जय हो. तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्या ब्राह्मणाने त्याचे स्वतःचे कपडे घातले, त्या दानचंदाने कपडे घातले. आणि कपडे घातल्यानंतर तो जो ब्राह्मण आला होता ते म्हटले की तुम्ही आता गंगेवरती स्नानाला आलात, नुसतं स्नान करून चालत नसतं, गंगेमध्ये पैसे टाकावे लागत असतात आणि स्वतःही काहीतरी दान करावं लागत असतं. मी तुमच्याकडं आता यजमान म्हणून बघतोय, तुम्ही मला दान दिलं पाहिजे. हा विचार करायला लागला की आता पैसे तर आपण घरून काही आणलेले नाही आहेत, पण याला कसं कटवायचं, याला दूर कसं करायचं, याला काढून कसं द्यायचं. तो विचार करायला लागला. त्यांनी झोळी दाखवली, आपले खिशे दाखवले. तर म्हणून माझ्याकडे पैसे नाही आहे. काही हरकत नाही आहे म्हणून घरी गेल्यावरती द्या. तोही दानचंद म्हटला की काही हरकत नाही, तुम्हाला जर असं चालत असेल तर मी संध्याकाळी माझ्या घरी या, मी तुम्हाला नक्कीच दान देईन. किती दान देशाल? दान आता दानच असतं म्हणून दान किती द्यायचं त्याचा काही वायदा नसतो. पण तरीही तुम्हाला जर तुम्ही चांगले दिसतायत, चांगले ब्राह्मण दिसतायत, चांगले हे दिसतायत, तर तुम्हाला 1 रुपया जरूर दान दे. बघा बरं का, दृष्टांत खूप मार्मिक आहे. भगवंतालाही दया आली, अरे करोडोचा कारभार करतोय, करोडोचा व्यापार गावामध्ये चालू. याला लोक सावकार म्हणतात, लोकांचे हा पैसे घेतो, व्याज घेतो, अमकं घेतो, तमकं घेतो, आणि माझ्याशी फक्त 1 रुपयाची भाषा यांनी केली. काही हरकत नाही, यजमान आहे, 1 रुपया तर 1 रुपया. भगवंताने काय केलं, हा जसा पंड्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर पत्नीशी वार्तालाप झाला, आणि पत्नीशी वार्तालाप झाल्यानंतर सांगितलं की मी अशा घाटावरती गेलो की जिथं कोणी पंड्या नव्हता, ब्राह्मण नव्हता, आणि तशा घाटावरती गेलो, स्नान करत होतो, पण अचानक तिथून कुठून ब्राह्मण उत्पन्न झाला काय माहित नाही, आणि त्यांनी माझ्याकडे दक्षिणा मागितली आहे. किती मागितली? 1 रुपया मागितली. तिची पत्नी म्हटली, कावर दिली नाही? मग देऊन टाकायला पाहिजे होते मी 1 रुपया. अरे मी पैसेच घेऊन गेलो नव्हतो, मला माहिती तिथं कोणतरी मला ठगणारे भेटणारे म्हणून मी पैसे नेले नव्हते. मग अहो असं कसं, इतक्या दिवसातून तुम्ही स्नानाला गेले, पुण्य करायचं म्हणून 1 रुपया द्यायला पाहिजे होता. तो म्हटलं नाही, असं फुकाट कशाला, त्यांना देणारे भरपूर आहेत, आपणच का दिलं पाहिजे. असे काही माणसं विचार करत असतात. साधू संतांना, मंदिरांना, धर्माला देणारे भरपूर आहे, आपण का द्यायचं असतं. त्या बाकीच्यांनी देऊन त्यांचा उद्धार करून घेतला, पण त्या बाकीच्यांचा पाहून तुमचा उद्धार होणार नाही ना, तुम्हालाही त्यासाठी करावं लागेल. दुसरा आंघोळ करतो म्हणून तुम्हाला आंघोळ बहून घातल्या जाते का? दुसरा जेवण करतो म्हणून तुमचं जेवण होऊन जातं का? नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नसतं. दुसऱ्याचं पुण्य बघून आपल्याला पुण्य लागत नसतं. घरात तुमची पत्नी जर पुण्यवान असेल, मुलगा पुण्यवान असेल, आणि तुम्ही मस्तपैकी रात्रीचे 12-12 वाजेपर्यंत बाहेर बसत असाल रस्त्याच्या कडेला, तुम्हाला पुण्य थोडं लागणार आहे. तिचं विचारीला तिला लागणार आहे. ती जरी तुमची नावानी अर्धांगिनी असली, ती शरीराची अर्धांगिनी, आत्म्याची, मनाची नाही आहे. बरं का दादा, लक्षात येते? ती मनाची, आत्म्याची अर्धांगिनी नाही आहे. तिचं पुण्य तिच्या जवळ आहे. तिच्या पुण्याचा विकास तिला कुठवर घेऊन जायचा तो घेऊन जाणार आहे. तुमच्या पुण्याचा विकास तुम्हाला कुठवर घेऊन जायचा तो घेऊन जाणार आहे. तुमचं पुण्य तुम्हाला कामाला येणार, तिचं पुण्य तुम्हाला का. जोपर्यंत परिवार आहे तोपर्यंत संगणमताने जर कार्य केलं तर ते आणखी बळकटी देत असतं. पण एक आत्म्याचा स्वतंत्र प्रवास असल्या कारणानं प्रत्येकाला प्रत्येकाच्या ध्येयापर्यंत पोहोचणे. आणि या दानचंदाची गंमत अशी झाली, संध्याकाळ झाली, आणि संध्याकाळ झाल्यानंतर रात्रीचे 7-8 वाजले. दरवाजा लावलेला आहे, आणि दरवाजा लावल्यानंतर त्याच्या दरवाजावरती थाप पडली. पत्नी म्हटली, ह्या टायमाला कोणी येत नाही, कोण आला असावं. ह्या पतीनं तिला दार उघडायला पाठवलं. दानचंदाने दार उघडलं तर लक्षात आलं की एक ब्राह्मण देवता दारातोंडी उभे आहेत. तिनं आवाज देऊन सांगितलं, अहो कुणीतरी गुरु आलेत बाहेर, ब्राह्मण आलेत बाहेर. त्यांनी लक्षात आलं, त्याच्या लक्षात आलं की सकाळी आपण ज्या ब्राह्मणाला वादा केलेला तो नक्कीच आलेला असावा. त्यांनी तिथूनच आवाज पाठवला की विचार त्यांना काय हवंय. ते पत्नीलाही विचारले, काय हवंय तुम्हाला.
ते म्हणतात की तुमचे यजमान, तुमचे पतिदेव सकाळी गंगेला स्नानासाठी आले होते आणि स्नानासाठी आल्यानंतर त्यांनी त्या गंगेमध्ये डुबकी मारली, पण डुबकी मारल्यानंतर दान दक्षिणा न देता तसे निघून आले. पण मला नक्की त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही घरी या, मी तुमचा 1 रुपया जरूर देऊन टाकेन. 1 रुपयाची दक्षिणा द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं आणि मला घरी त्यांनी यायला सांगितलं होतं. ते दक्षिणा घेण्यासाठी आलेले आहे. याने ह्या ब्राह्मणाचा जसा त्या दानचंदाने आवाज ऐकला, त्याने हळू आवाजात पाठीमागे येऊन पत्नीला सांगितलं की त्यांना सांग. ते सकाळी गार पाण्यामध्ये त्यांनी आंघोळ केली, थंड पाण्यामध्ये आंघोळ केली, सर्दी झाली, पडसं झालं, ताप आलाय, ते फणफणून तापाने तापलेले, ते काय आता उठणार नाही सकाळपर्यंत, तुम्ही निघून जा. असं सांगितल्यानंतर त्या ब्राह्मणाला निरोप दिला तर तो म्हणतो काही हरकत नाही आहे. जरी तापाने तापले असले ना तर यजमान माझे येते, त्यांनी माझ्याशी सकाळी खूप चांगली गोष्ट केलेली, गोड बोललेले, माझे यजमान आहे. यजमान असल्या कारणानं मी त्यांना असं आजारी सोडून जाणार नाही. मी जेव्हा ते स्वस्थ चित्ताने बाहेर येतील ना, घरातून स्वस्थ होतील, तेव्हाच मी निघून जाईल. थांबले आपले बाहेर. त्या बिचाऱ्या पत्नीनं त्यांना पांघरायला आथरायला दिलं आणि पांघरायला आथरायला दिल्यानंतर रात्रभर त्या ब्राह्मणाने तिथं बाहेरच काढली. ब्राह्मणाच्या वेशामधला भगवंत हे सगळं बघतोय. झालं असं, सकाळी उठल्यानंतर पहिलं पत्नीनं दार उघडल्यानंतर ते सकाळीच उठून आचमनामध्ये बसलेले ब्राह्मण देवता. हा दानचंद पण सकाळी उठायचं, त्यावेळेस त्यांनी पत्नीला विचारलं की बाहेर जाऊन बघ जरा, ते सकाळी रात्रीचे गेले का आहे. पत्नीनं बघितल्यानंतर पत्नीला निरोप दिला की हो आहे, तसेच आहेत ते बसलेले. याच्या 1 रुपया द्यायचं जीवावर आलं. हा म्हटला हा असा तर काय आपला पदर सोडणार नाही, मग काय करावं. त्या पत्नीला सांगितलं त्याने की असं जाऊन सांग, रात्री त्यांचा इतका ताप वाढला की फणफणून तो डोक्यात गेला, आणि फणफणून डोक्यात गेल्यानंतर सकाळी उठून पाहिलं तर त्यांचे श्वास बंद झालेले, ते गेले. असं जोरात जाऊन सांग त्यांना. ती पत्नी म्हटली काय हलकट मनुष्य आहे तू, तुला अरे 1 रुपया देऊन आणि त्या ब्राह्मणाचा तुला गुरुदक्षिणा देऊन तुझा पदर सोडून घ्यायचा आहे, आणि ते 1 रुपयाबारी तू मरायला तयार झालास. तो म्हटला मरल पण 1 रुपया देणार नाही, मी मरून जाईल पण 1 रुपया देणार नाही. आणि दादा निरोप दिला तसा, तर बाहेर निरोप दिल्यानंतर पत्नीला निरोप दिल्यानंतर त्या ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं. ब्राह्मण म्हटलं अरे माझा यजमान मेला. हिनाही रडायला जोरात सुरुवात केली. त्याहानी आतून निरोप पाठवला की तू आता गाव गोळा कर. म्हणजे गाव गोळा झाला म्हणजे निरोप दिल्यामुळं ते जातील निघून. आता तो जो ब्राह्मण वेशातला जो भगवंत होता तो म्हटला अरे माझा यजमान होता, इतका चांगला माणूस होता, काल सकाळी मला इतका प्रेमाने भेटला, आता त्याचा अंतिम संस्कार केल्याशिवाय मी जाणार. बरं का, कहाणी बघा खूप पुढवरच पोचती आहे. यत करोशी यदस्नाशी यज्जु होसी ददासी. जे करताना ते पुण्यदायी असलं पाहिजे, या चिंतनावरती हा प्रसंग आहे. असं म्हटल्यानंतर याचेही ताबेदार आणले आतमध्ये. दानचंद विचार करायला लागले की आता मरावं लागणार आहे आपल्याला, काय हरकत नाही आहे, पण 1 रुपयाचा लोभ, 1 रुपयाचा लोभ. मग त्या पत्नीला दरडावून त्यांनी सांगितलं अरे जा गावामध्ये दौंडी पेटव, जा गावामध्ये सांग सगळ्यांना गोळा कर गेले म्हणून. ती नाही सांगायला सुरुवात केली. आले लगेच गावचे माणसं का रडते म्हणून गोळा झाल्यानंतर मग तयारी पुढची सुरू झाली. मग कोण बांबू आणतंय, कोण काड्या आणतंय, कोण बांधायला आणतंय, कोण कपडे आणतंय, कोण काय आणतंय. सगळी तयार झाली. बाहेर 3 दगडावरती चुलीवरती भांडं ठेवलं, पाणी तापवलं आणि शेवटची आंघोळ म्हणून त्याला बाहेर काढण्यात आलं. आता यांनी हे थोडा चमत्कारी आणि ऍक्टिंग करणारा माणूस होता. यांनी बरोबर शरीर कडक करायला सुरुवात केली. त्याला धरायला जायचे, हा पडल्याचं नाटक करायचा आणि बसला कसा बसा. यांनी पाणी आंघोळ घालून घेतली. आंघोळ घालून घेतल्यानंतर तिरडीवरती ठेवण्यात आलं आणि तिरडीवरती ठेवण्यात आल्यानंतर याची स्वारी निघाली. पण जे ब्राह्मण देवता होते म्हणजे भगवंताने जे रूप घेतलं होतं, भगवंत म्हणतो अरे चला बिचारा गेला, शेवटच्या समयाला गेला, काय हरकत नाही आहे, पण आता माझा यजमान होता, या यजमानाला मला असं लांबून फुलं टाकून जमणार नाही, मला याला खांदा द्यावा लागेल. म्हणून यांनी त्या ब्राह्मण देवतांनी काय केलं की पुढचा खांदा स्वतः देण्यासाठी पुढं झाले आणि खांद्यावरती स्वतः ते दानचंदाला घेतलेले. दादा घेतलेले रस्त्यामध्ये चाललेले. दानचंदाच्या हळूच कानामध्ये देव म्हणतोय, ब्राह्मण म्हणतोय की अरे 1 रुपया देऊन टाक, उठून जा, लोक तुला आनंदाने घेऊन जातील चमत्कार म्हणून. तो बोलायचं काहीच नाव घेत नाही. शेवटी म्हणतात पार नेलं सरणापर्यंत नेलं. तिरडीवरती त्या सरणावरती ठेवलं. दादा दोरखंड तोडले, कपडे काढून टाकले, सगळं काही काढलं.
वरती लाकडंही ठेवून घेतले, सगळं काही, तोंड उघडे, नाकातले बोळे बोळे काढायचा टाइम आला. शेवटी भगवंताला दया आली बरं का. काय भगवंताला दया आली. भगवंत म्हणतात, अरे बाबा, अरे तू खरंच मरायचं नाटक करतोय, पण आता तुला लोक अग्नी देणार आहेत आणि अग्नी दिल्यानंतर तू खरंच मरशील. आता तरी खोटा खोटा मेलेला आहे, पण तू खरंच मरशील. तो हळूच त्या ब्राह्मणाच्या कानाजवळ कान नेऊन तो दानचंद म्हणतो, तुला जर वाटत नसेल ना की मला अग्नी मिळावा किंवा मी मरावं, तर एक काम कर ना, तू असं सगळं माझ्या कानामध्ये किंवा माझ्या मोठ्याने तोंडाने सांग की मी तुझा 1 रुपया सोडून दिला. देव म्हटलं, हरला बाबा, तुझ्यासमोर मी हरलो, तुझा 1 रुपया मी सोडून दिला, तू उठून बस. दानचंद खडकन संडावरती उठून बसला आणि लोकांनी त्याला गाजत वाजत घरापर्यंत घेऊन गेलं. अशी ही काही माणसांची गती आहे दादा. अशी ही ह्या पद्धतीनं जगणारी माणसं कुठल्या देवाच्या दारामध्ये जाणार आहे, कुठला परमात्मा त्यांना स्वीकार करणार आहे, आणि अशा माणसांचं कोण पुण्यस्मरण करणार आहे.